नमस्कार, मी प्रियंका. शंखनाद प्रस्तुत विशेष मुलाखत मध्ये आपलं स्वागत आहे. भारतीय संस्कृतीत गायीला केवळ पशु न मानता मातृ म्हणून पूजलं जातं. तिचं अस्तित्व हे केवळ धार्मिक श्रद्धेचं नव्हे, तर पर्यावरण, शेती, आरोग्य आणि सामाजिक समतोलाचं मूळ स्रोत आहे. परंतु आधुनिक काळात गोरक्षण ही संकल्पना केवळ भावनेपुरतीच मर्यादित न राहता ती एक सामाजिक, पर्यावरणीय आणि आर्थिक चळवळ झाली आहे. आणि या चळवळीला दिशा देणारे, तिचं ध्येय कार्यात रूपांतर करणारे ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणजे प्रसन्ना पातुरकर सर, सचिव गोरक्षण सभा नागपूर, आज आपल्या सोबत उपस्थित आहेत. पातुरकर सर गेल्या अनेक दशकांपासून गोरक्षण संवर्धन आणि दुग्ध व्यवसायाच्या क्षेत्रात झपाटून कार्य करत आहेत. आधुनिक तंत्रज्ञान आणि पारंपरिक मूल्यांचा संगम साधत त्यांनी केवळ गायींचं रक्षणच केलं नाही, तर गायींच्या माध्यमातून सामाजिक, पर्यावरणीय, आध्यात्मिक क्षेत्रात उपयोग देखील होऊ शकतो याचं प्रभावी उदाहरण निर्माण केलेलं आहे. आज त्यांच्या अनुभवातून, त्यांच्या दृष्टिकोनातून आणि संघर्षातून आज आपण जाणून घेणार आहोत गोरक्षणाचा खरा अर्थ, त्यातील आव्हानं आणि भारताच्या भविष्यातील त्याची भूमिका. चला तर मग आजच्या या मुलाखतीला आपण सुरुवात करूयात. नमस्कार सर, शंखनाद प्रस्तुत विशेष मुलाखत मध्ये आपलं स्वागत आहे. सर, मला सांगा की गोरक्षण या संकल्पनेचा खरा अर्थ काय आहे? तुम्हाला काय वाटतं? आपल्याला गोरक्षण संकल्पना ही जी आहे, ही संकल्पना समजण्यासाठी आपल्याला गायीचं महत्त्व पहिले समजून घ्यावं लागेल. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गायीला जे महत्त्व आहे, तिला एक मातृस्थान दिलेलं आहे आपण. आता तिला मातृस्थान का दिलं आहे? बाकीचे इतके हजारो प्राणी असतात, पण आपण गायीलाच का निवडलं? तर आपल्या संस्कृतीमध्ये तुम्ही जर पाहिलं तर गाय ही खूप शांत आहे. त्याच्यानंतर गायीचं जे दूध असतं, ते दूध तुम्ही म्हण ऐकली असेल की ज्या लहान बाळांना त्यांच्या आईचं दूध नाही राहत, तिला गायीचं दूध पाजतात. तर मानव सभ्यतेमध्ये स्त्रीचं दूध जे राहतं आणि गायीचं दूध जे राहतं, याचं कल्चर, फॅट एकसारखं असतं. आणि गाय ही शांत प्राणी आहे. त्याच्यानंतर गायीच्या प्रत्येक गोष्टीचा उपयोग होतो. गायीच्या शेणाचा उपयोग होतो, गायीच्या गोमूत्राचा उपयोग होतो, गाय मेल्यानंतर तिच्या चामड्याचा उपयोग होतो, तिच्या अस्थिंचा उपयोग होतो. आणि ती गाय जोपर्यंत जगते तोपर्यंतही तुम्हाला देते आणि ती गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला देऊनच जाते. म्हणून आपण तिला मातेचं स्वरूप दिलेलं आहे. तिला तिच्यामध्ये सगळे देव असतात असं आपण म्हणतो की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जितकी देव आपण मानतो ते सगळे गायींच्या पोटात, शेपटीत आणि मुखात आहेत, हे आपण सगळं धरतो. तर अशी ही गोमाता ही आमच्या कामाची आहे. पूर्वीच्या काळी तुम्ही जर पाहिलं असेल तर हे यंत्रयुग नव्हतं. मग यंत्रयुग नव्हतं तर सगळे कामं कसे व्हायचे, गड किल्ले कसे बांधले गेले, मोठे मोठे मंदिरं कसे बांधले गेले. तर तुम्ही पाहिलं असेल की प्रत्येक ट्रान्सपोर्ट हे बैलांनी व्हायचं. आणि बैल हा गायीपासून उत्पन्न झालेला तिचा वंश आहे. तर प्रत्येक वेळा तेव्हा तंत्रयुग नसल्यामुळे, यंत्रयुग नसल्यामुळे प्रत्येक कामासाठी तुम्हाला बैल लागायचे आणि बैलांना जन्म देणारी ती गाय होती. म्हणून प्रत्येक घरामध्ये गायी जेवढ्या जास्ती राहतील, गोधन जेवढं जास्त राहील, तेवढा तो माणूस श्रीमंत समजला जायचा. तर आता काळानुरूप काय झालंय की काळानुरूप यंत्रयुग आल्यानंतर बैलांचा वापर कमी झाला, शक्यतो नाहीच झाला. शेतकरी पण आता ट्रॅक्टरनी सगळे कामं करतात. त्याच्यामुळे बैलांचा वापर कमी झाल्यामुळे आम्हाला असं वाटायला लागलं की गाईचा उपयोग काय. अच्छा, दुसरं असं झालं की आम्ही कधीच गाईला दुधासाठी, भारतीय संस्कृतीमध्ये आपल्या ज्या देशी भारतीय वंशाच्या गायी आहेत यांचं दूध फार कमी असतं आणि भारतीय वंश आपण कधीच दुधासाठी गायी नाही पाळल्या. आपल्या संस्कृतीमध्ये गाय जेवढं दूध देईल तेवढं दूध आपण एक्सेप्ट केलं. पण इंग्रज आल्यानंतर काय झालं, इंग्रज आल्यानंतर दुधाचा हा व्यापार म्हणून उपयोग व्हायला लागला. मग त्याच्यापासून बनणारे चीज आहे, पनीर आहे, या सगळ्या गोष्टींकडे कल वाढला. मग त्याच्यासाठी जास्तीत जास्त दूध तयार करणे, गायीला व्यापाराचं स्वरूप आलं. मग जास्त दूध देणाऱ्या गायी भारतातल्या नाही या, मग विदेशातनं गायी आणायच्या, त्या क्रॉस करायच्या आणि नवीन गायींच्या प्रजाती तयार करायच्या. या सगळ्या हे सगळे गोष्टी सुरू झाल्या. त्या काळी
काही लोक आपल्या समाजामध्ये असे होते ज्यांना याचा धोका दिसला. त्यांना असं वाटलं की इंग्रज बाहेरनं आणलेल्या गायींना क्रॉस करतील, भारतीय वंशाच्या गायी क्रॉस होतील. मुसलमान लोक, त्यावेळेचे जे मुसलमान लोक होते ते गायी कापून खायचे. अशा याच्यात भारतीय वंशात असलेल्या ज्या गायी आहेत, ज्या 36 प्रजातीच्या गायी आहेत, या सगळ्या नष्ट होतील. म्हणून एक त्यावेळेच्या आपल्या लोकांना असं जाणवलं की कुठेतरी भारतीय वंशाच्या गायी वाचल्या पाहिजे आणि या गायी वाचवण्यासाठी गोरक्षण या संकल्पनेचा विचार समोर आला. आज धंतोलीमध्ये जे आपलं गोरक्षण आहे, गोरक्षण सभा आहे, याची स्थापना झाली आहे 1888 साली. 1888 म्हणजे तुम्ही पहा की इंग्रज एकदम पीकवर होते, म्हणजे एकदम ताकदीने राज्य करत होते. आणि या सगळ्या विचारांमध्ये हा गोरक्षणचा विचार समाजामध्ये रूढ करायचा. म्हणजे त्यावेळेच्या त्या काळच्या आपल्या लोकांना, ज्यांनी स्वर्गीय गोपाळराव भिडे यांनी गोरक्षणची स्थापना केली, त्यांना त्यावेळेस ते जाणवलं होतं जे आज आपण नुसता विचार करतोय. आणि त्यांनी या गोरक्षणची स्थापना केली आणि भारतीय वंशाच्या गायी वाचल्या पाहिजे. भारतीय वंशाच्या गायी का वाचल्या पाहिजे, तर भारतीय वंशाच्या गायींचं दूध आणि ज्या बाकीच्या गायींचं दूध आहे याच्यात बेसिक फरक आहे प्रोटीनचा. आपण जे A2 मिल्क म्हणतो, आजकालची फॅशन तुम्हाला सगळीकडे दिसते की A2 मिल्क आहे, A2 मिल्क आहे. तर हे A2 मिल्क हे प्रोटीन आहे, हे आपल्या गायींमध्ये सापडतं. म्हणजे जे भारतीय वंशाच्या गायी असतात त्याच्यात सापडतं. मग या गायी वाचल्या पाहिजे. या गायी कशा वाचतील, तर या गायी वाचवण्यासाठी एक माध्यम तयार झालं गोरक्षण सभा. आणि मग या माध्यमातून लोकांपर्यंत विषय पोहोचवणे, लोकांना गायीचं महत्व समजावून सांगणे, गायींवर असलेली श्रद्धा, मनात जी त्यांच्या प्रत्येकाच्या मनात, आज आपल्या संस्कृतीमध्ये प्रत्येकाच्या मनात गायींबद्दल श्रद्धा आहे, तर ही श्रद्धा फक्त त्यांना वर काढायची होती. लोकांना सांगायचं होतं की तुम्हाला गायींना वाचवायचं आहे. आणि या सगळ्या याच्यातनं या गोरक्षणचा जन्म झाला, गोरक्षण करण्याची सुरुवात झाली. आणि आज आपण जिथनं मुलाखत घेतोय, नागपूरवरनं आपण मुलाखत घेतोय, तर नागपूरचं भाग्य आहे की 1888 साली स्थापन झालेलं गोरक्षण हे भारतामध्ये गोरक्षण या विषयासाठी सुरुवात जी झाली ती इथनं झाली. आणि इथपासून मग नंतर हे सगळे आज जे तुम्हाला आंदोलनाचं रूप दिसत आहे, सामाजिक चळवळीचं रूप दिसत आहे, या सगळ्याची सुरुवात या धंतोलीतल्या गोरक्षणमधनं झाली. हे सांगताना पण आपल्याला नागपूरकर म्हणून अभिमान वाटायला पाहिजे. 135 वर्ष जुनी ही संस्था निरंतर 135 वर्षापासून गायीच्या सेवेसाठी, गायीच्या संवर्धनासाठी आणि गायींना वाचवण्यासाठी निरंतर प्रयत्न करते. सर, खरं तर गोरक्षण या संकल्पनेचा खरा अर्थ आपण फार सुंदर समजावून सांगितलं. मला सांगा की आजच्या काळात गोरक्षण करताना तुम्हाला कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो? सभा अडचणींचा सामना म्हणजे बेसिक काय तुम्हाला सांगू का, की आम्ही लोक आजच्या युगामध्ये आम्हाला मनात पिढ्यानपिढ्या मिळालेला एक श्रद्धेचा भाव आहे गायींबद्दल. पण त्याचबरोबर या आधुनिक युगामध्ये आम्ही व्यापाराच्या दृष्टिकोनातून पण गायीकडे पाहायला लागलोय. तर सगळ्यात महत्वाचं आहे की येणाऱ्या पिढीला, आजच्या पिढीला गायीचं महत्व पटवून देणे आणि तिची रक्षा करणे हे महत्वाचं झालं. तुम्ही गायी वाचवल्या आणि गोरक्षण मध्ये आणून ठेवल्या याचा उपयोग नाही आहे, पण तुम्ही त्या गायी वाचून शेतकऱ्यांनी त्याचा वापर केला पाहिजे, तिच्या गोमूत्राचा वापर केला पाहिजे, तिच्या शेणाचा वापर केला पाहिजे आणि पिकांमध्ये जास्तीत जास्त कसं पीक वाढवता येईल त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला पाहिजे. आता या सगळ्या गोष्टींचा लोकांपर्यंत हा विषय पोहोचवणे, त्यांना समजावून सांगणे आणि त्याच्यातनं गोरक्षक निर्माण करणे. मी गोरक्षक हा शब्द वापरतो. गोरक्षक निर्माण करणे म्हणजे गोरक्षण होईल. आता आम्ही धंतोलीमध्ये आपले जे गोरक्षण आहे तिथे आम्ही हा प्रयत्न करतोय की ज्या 1ली, 2री, 3री, 5वी, 6वीतले जे मुलं असतात, जे छोटे मुलं आहेत, त्यांच्यापर्यंत हा भाव पोहोचवण्यासाठी आम्ही शाळांना आव्हान करतो की तुम्ही ट्रिप घेऊन इथे या, 1 दिवसाचा इथे कार्यक्रम घ्या. इथे पोरांना आम्ही दूध कसं काढतात दाखवू, इथे पोरांना आम्ही गायींचं महत्व समजावून सांगू, देशी गायी कशा ओळखायच्या, विदेशी गायी कशा ओळखायच्या हे समजावून सांगू. आणि या सगळ्या प्रयत्नातनं हा विषय जेव्हा त्या मुलांपर्यंत पोहोचेल तर नवीन पिढीपर्यंत हा विषय पोहोचवणं सोपी जाईल. अच्छा सर, मला सांगा की गायींचं संगोपन करताना तुम्ही कोणत्या विशेष गोष्टींचं भान ठेवता? गायींचं संगोपन करताना विशेष गोष्टींचं सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे की तिची स्वच्छता राखणे, तिला वेळेवर खायला देणे, तिला हिरवा चारा, कडबा, कुटार, ढेप, सरकी वेळेवर त्या प्रमाणात मिळणे आणि तिच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवणे. आता तिला ताप आलाय का, तिच्या दुधामध्ये कमी झालं, जास्ती झालं, काय झालं
कोणती गाय खूप बसली आहे, उठत नाही आहे, या सगळ्या गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टींकडे जेव्हा आपण लक्ष ठेवतो तेव्हा एक सुदृढ गाय तयार करणं सोपी जातं. अच्छा सर, जसं आपण आता गायींच्या दुधाचं बोललं, तर दुग्धजन्य व्यवसायामध्ये तुमचं योगदान नेमकं कसं आहे? मेन म्हणजे गोरक्षण ही जी संस्था आहे, मी ज्या संस्थेला रिप्रेझेंट करतोय, आमचं महत्वाचं काम आहे गायी वाचवणं. आणि गायी आता नॅचरली आम्ही गायी वाचवतोय, आमच्याकडे 1400 गायी आहे, तर आम्ही दुधाचंही काम करू. तर आम्ही तिथे दूध विकतो. आज आमच्याकडे जे दूध विकलं जातं ते तुम्ही जर पाहिलं तर खापर पंजोबा आणि नातू म्हणजे एक 3-3, 4-4 पिढ्या आमच्याकडनं दूध घेऊन चालली आहे. इतकी आमच्या इथे लिगसी आहे दुधाची. आमचा प्रयत्न हा राहतो की फ्रेश दूध, पाणी न टाकता लोकांसमोर काढलेलं धारोष्ण दूध, हा शब्द तुम्ही आजकाल हा शब्द कोणाला ऐकायला नाही मिळत, कारण पाकिटातले दूध आपण वापरायला लागलेलो आहे. तर धारोष्ण दूध जर पाहायचं असेल तर तुम्हाला गोरक्षणला यावं लागेल आणि तुम्हाला दिसेल की धारोष्ण दूध कसं आहे. अच्छा, मग दूध उरल्यावर काय करायचं, तर दूध उरल्यावर त्याचं दही लावायचं. त्या दह्याला माठून, जशी जुन्या काळी आपल्या आजी वगैरे ताक घुसळून लोणी काढायची, आम्ही त्या प्रकाराने तिथे लोणी काढतो. ते लोणी तुपात रूपांतरित करून विकतो, लोणी पण विकतो. त्याच्यानंतर श्रीखंड बनवतो, चक्काप करतो. ज्या ज्या पारंपरिक, भारतीय पारंपरिक गोष्टी आहेत त्या सगळ्या आम्ही त्या दुधापासून बनवतो आमच्याकडे दूध वाचल्यानंतर. मग गाईचं जे शेण असतं त्या शेणाचे आम्ही धूप कप बनवतो. त्याच्यामध्ये ना आम्ही कोळसा मिसळत, तुम्ही जनरल बाजारात घ्यायला जाल तर त्याच्यात कोळसा किंवा लाकडाची पावडर राहते. आमच्या इथे कोळसा, लाकडाची पावडर नाही मिसळत. आम्ही प्युअर गाईच्या शेणापासूनच ते धूप कप बनवतो. त्याच्यात पंचकव्य टाकतो. पंचकव्य म्हणजे त्याच्यात लोभान, विलायची, त्याच्यानंतर जे सुगंधित पदार्थ आहे ते टाकतो. त्याच्यामुळे एक त्या गाईच्या शेणाला सुद्धा एक सुगंधित वास येतो. आमच्याकडच्या गवऱ्या बनवतो आम्ही. गवऱ्या गायींच्या आपण ज्याला कंडे म्हणतात ते पण आम्ही बनवतो. आणि सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला सांगतो की आमच्या गोरक्षणला आम्ही शिजलेलं अन्न गायींना खाऊ नाही देत, कारण शिजलेलं अन्न गायीला पचण्यासाठी त्रास होतो, तिच्या पोटात गॅस तयार होतो आणि तिच्या शेण जे ती देते त्या शेणामध्ये पण वास येतो. पण तुम्ही आमच्या इथे जर गायींचं शेण पाहिलं तर आमच्या इथल्या शेणाला सुद्धा सुगंध आहे, कारण आम्ही शिजलेलं अन्न गायींना खाऊ देत नाही. तशा विविध प्रकारे आपण गायीच्या दुधापासूनही वस्तू बनवू शकतो. आम्ही शेणाचं खत बनवतो, त्याला ड्राय करून शेतकऱ्यांना विकतो. त्याच्यानंतर ओलं शेण सुद्धा शेतकऱ्यांना विकतो. गोमूत्र सुद्धा शेतकऱ्यांना विकतो आम्ही. शेतकरी आमच्याकडनं येऊन गोमूत्रही घेऊन जातात. तर या सगळ्या गोष्टी जमिनीचा कस वाढवण्यासाठी आवश्यक आहेत. आणि नुसतं गाईला दुधाचा विचार न करता या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर आपण त्या गायीचं महत्व अबाधित ठेवून तिचं संरक्षण आणि संवर्धन करू शकतो. जी, खरं तर दुग्धजन्य उत्पादनाबद्दल फार सुंदर माहिती आपण दिलीत. याच्याशीच निगडीत माझा दुसरा प्रश्न की दुग्धजन्य उत्पादनामध्ये शुद्धता, नैसर्गिकता, पारंपरिकता ही मूल्य कशी जपता? आणि खरं सांगायचं जर झालं तर आजच्या यांत्रिकी युगामध्ये देखील आपण ही शुद्धता कशी टिकवून ठेवता? तुम्ही खूप सुंदर प्रश्न विचारला की यांत्रिक युगात पहिली शुद्धता तर ही आपण जपतो. एक तर मी यंत्राचा वापर फार कमी करतो तिथे. म्हणजे आजकाल तुम्ही पाहिलं असेल डेऱ्यांमध्ये गाईचं दूध काढायला सुद्धा मशीन लावतात. आमच्या इथे मशीन नाही लागत. आमच्या इथे पारंपरिक पद्धतीने दूध काढलं जातं. तिच्या थनाला धुवून स्वच्छ करून मुलांचे हात धुवून ते सगळे दूध काढतात. आमच्याकडे 16-17 लोक दूध काढणारे आहेत. हे सगळेजण दूध काढतात. त्याची एक विशिष्ट पद्धत आहे. त्या पद्धतीनेच ते दूध काढतात. ते दूध आल्यानंतर त्याला गाळून त्याला साफ करून लोकांना विकण्यात येतं. त्याच्यानंतर उरलेलं दूध हे फ्रीजरमध्ये ठेवून मग त्याचे जे आम्ही प्रोडक्ट बनवतो त्याच्यामध्ये ज्या ज्या स्वच्छता राखून आणि आजच्या जुन्या काळी आपल्या लोक जसं करायचे त्या पद्धतीने करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. स्वच्छता हा मेन भाग आहे, कारण दुधामध्ये जर तुम्ही स्वच्छता नाही केली तर ते दूधच फाटून जातं. म्हणजे ते काही कामाचंच नाही राहत तुम्हाला. तर तुम्हाला एखाद वेळेस दुसरीकडे कोणत्या एखाद्या प्रोडक्ट मध्ये स्वच्छता नसली तर चालेल, पण दुधाचा व्यापार करताना, दुधाचा धंदा करताना तुम्हाला स्वच्छता ही अनिवार्य आहे. 10 वेळा भांडे धुणं आहे, 10 वेळा पाणी मारणं आहे, स्वच्छ करणं आहे, माशा आल्या नाही पाहिजे. सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही कराल तेव्हाच ती शुद्धता अबाधित राहील. आणि ती शुद्धता अबाधित राहील तर ते प्रोडक्ट जास्ती वेळ टिकेल. अगदी बरोबर. कारण सगळ्यात जास्ती लवकर खराब होणारं प्रोडक्ट म्हणजे दूध आहे. जी,
खरं तर दुग्धजन्य पदार्थाबद्दल त्याची शुद्धता आणि नैसर्गिकता याबद्दल आपण सांगितलं. मला सांगा की जसं गोरक्षण याविषयी म्हणजे गोरक्षणाचा खरा अर्थ जनमानसात पोहोचावा यासाठी कोणती विशेष उपक्रम आपण राबवलीत? 2-3 आम्ही उपक्रम राबवले. मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे लहान मुलांना गायीचं महत्व समजून सांगायचं. त्याच्यानंतर ज्या आपल्या संस्कृतीमध्ये गायीचं जे महत्व आहे, पूजा, आपण गायीची पूजा करतो, तर या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत, नवीन पिढींपर्यंत पोहोचवायच्या. त्याच्यानंतर आम्ही शेतकऱ्यांचे छोटे छोटे मेळावे घेतो, शेतकऱ्यांना भेटतो. तुमच्याकडे जर 2 एकर शेती असेल तर तुम्ही 2 गायी पाळा, असे आम्ही त्यांना प्रोत्साहित करतो. गायी का बरं पाळायच्या आहे तर दुधासाठी नका पाळू, तुम्ही गायी पाळा शेणासाठी आणि गोमूत्रासाठी. कारण आजकाल फर्टिलायझर आणि या सगळ्या हे वापरून गायी जमिनीचा कस कमी झालेला आहे. तर जमिनीचा कस वाढवायचा असेल तर तुम्हाला शेणखतच आवश्यक आहे, दुसरा पर्याय नाही आहे तुमच्याकडे. अच्छा, ते शेणखत पण गायीचं खत हे कधी पण बाकीच्या शेणांपेक्षा जास्त चांगलं आहे. म्हणजे म्हशीचंही शेण राहतं किंवा अजून प्राण्यांचंही शेण राहतं, पण गायीच्या शेणामध्ये ती गोष्ट आहे की ज्याच्यामुळे कस, जमिनीचा कस वाढतो. आणि तुम्हाला ज्या फर्टिलायझर आणि या सगळ्या गोष्टी वापरून जे जमिनीमध्ये एक बद्धता येते, ती बद्धता दूर होण्यासाठी शेणाचं, हे पण आम्ही शेतकऱ्यांना समजावून सांगतो. ज्या ऍक्च्युली शेतकऱ्यांना माहीत असतं, पारंपरिक पद्धतीने शेतामध्ये काम करणारे, शेतकरी करणारे, या सगळ्यांना या सगळ्या गोष्टी माहिती आहे की असं नाही आहे की आम्ही काही नवीन सांगतोय वगैरे. फक्त हे काय काळानुरूप, युगानुरूप, विषयानुरूप हे सगळे बदल घडलेले आहेत आणि लोक त्याच्यापासून दूर गेले आहेत. आमचा हा प्रयत्न आहे की लोकांना पुन्हा त्या गोष्टीपर्यंत घेऊन येणे. आमचा हा प्रयत्न आहे की लोकांना, तुम्ही ठीक आहे, तुम्हाला तुमचे आजोबा करत होते, तुमचे मागच्या पिढीतले लोक करत होते, तेच तुम्हाला करायचं आहे. तुम्हाला नवीन काहीच करायचं नाही. तुमच्याकडे जर 4 गायी राहतील, 4 गायी जर तुम्ही शेताच्या 4 कोपऱ्याला बांधल्या तर तुम्हाला त्याचं शेण, त्याचं गोमूत्र त्या जमिनीसाठी कामात येईल. तुमचं जमिनीतले जे घटक द्रव्य आहे ते वाढतील आणि त्याच्यामुळे तुमच्या पिकाला पाहिजे तसा भाव मिळेल किंवा चांगलं उत्पन्न होईल. खरं तर सेंद्रिय शेती हा त्याचा मदत होईल. जी, मला सांगा की जसं आपण आजच्या पिढीचा देखील मगाशी उल्लेख केला होता, तर आजच्या पिढीला गोरक्षणाकडे आकर्षित करण्यासाठी काय करता येईल असं आपल्याला वाटतं? गोरक्षणाकडे आकर्षित करण्यासाठी त्यांना कसं आहे, आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो. म्हणजे मी हे प्रत्येक माझ्या मुलाखतीमध्ये मी आवर्जून हा विषय सांगतो की आता पिढीचा फरक कसा पडलेला आहे. आमच्याकडे एक 2 वर्षाआधी काही मुली गोसेवा करायला आल्या, चांगल्या फर्स्ट इयर सेकंड इयर, म्हणजे 17-18 वर्षाच्या मुली होत्या. चांगल्या दिवसभर त्यांनी गायीची सेवा केली, शेण उचललं, सगळं केलं. मग गाय दूध काढताना वगैरे पण पाहिलं. तर जेव्हा जाताना सगळे कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही बसलो होतो, चर्चा करत होतो, चहा पित होतो, तर त्याच्यातल्या 3-4 मुली, म्हणजे त्या समजून घ्या तुम्ही 15-16 मुलींपैकी 3-4 मुली अशा होत्या की ज्यांनी दूध काढताना पहिल्यांदा पाहिलं. अच्छा. तर सांगायचं तात्पर्य हे आहे की येणाऱ्या पिढीला दूध म्हणजे काय, तर किराणा दुकानात जाणे, बेकरीत जाणे, 1 पॅकेट दिनशाचं आणणे, 1 पॅकेट हल्दीरामचं आणणे किंवा तत्सम कोणत्याही कंपनीचं घेऊन येणे, हेच दूध आहे. पण हे जर 16 वर्षाच्या मुलींना शहरामध्ये गायी दिसत नाही, दूध काढताना दिसत नाही, तर मग हे लोकांपर्यंत पोहोचेल कसं? त्याच्यात आम्ही असा विचार केला की असे ग्रुप्स असतात, काही संस्था असतात की जे आमच्या इथे एक रविवारी संस्था येते, काही 25-30 मुलं येतात, गोसेवा करतात. मग शाळेतल्या मुलांसाठी काय करू शकतो आपण, तर 1ली, 2री, 3रीतले जे मुलं असतात, छोटे मुलं असतात, त्यांना बोलवायचं, शाळेला म्हणायचं तुम्ही 1-2 तासाची ट्रिप आमच्या इथे आणा. आता सेंटर पॉइंट शाळेची ट्रिप येऊन गेली, मध्ये सरस्वती शाळेची पण येऊन गेली. तर ते आल्यानंतर आम्ही त्यांना गायी समजावून सांगतो, का बरं गायीचं महत्व आहे, दूध से क्या होता, क्यों दूध पीना चाहिए, शक्ती कैसी आती, आम्हाला काय काय फायदे होतात, त्याच्यानंतर दूध कसं काढतात, तुम्ही जे पाकिटातनं दूध आणतात ते दूध असं काढल्यानंतर मग कंपनीत जातं आणि मग ते पाकिट बनवून तुम्हाला मिळतं. या सगळ्या गोष्टीचं आम्ही त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो. या सगळ्याचा विचार फक्त एवढाच आहे की गाय ही पारंपरिक पूजनाचं साधन जशी आहे तशी तिचं महत्व पण आहे. म्हणजे आमची इच्छा ही नाही आहे की तुम्ही गोरक्षण करा म्हणजे फक्त पूजा करा म्हणजे आणि तिच्याकडे दुर्लक्ष करा. पूजा करा, तिचा उपयोग काय आहे हे समजून घ्या आणि उपयोग असल्यामुळे ती श्रद्धेचं ठिकाण आहे, अगदी बरोबर, हे तुम्ही समजून घ्या.
आणि हे समजवण्यासाठी त्या पिढीला पकडायचं आहे जी पिढी छोटी आहे, जिच्या मनावर तो प्रभाव पडेल. आता आम्ही लोकांना आवर्जून सांगतो की तुम्ही गायींना एक पोळी सुद्धा देऊ नका. पोळी दिल्याने गायी ही तिला त्रास होतो त्याचा. तिची सिस्टम अशी आहे ती पचण्याची की त्याच्यामध्ये शिजलेलं अन्न जर गेलं, कारण हाय फायबर फूड खाणारे हे प्राणी आहे, हे गवत, कच्चं गवत आणि कडबा कुटार खाणारे प्राणी. याच्यात जेव्हा शिजलेलं अन्न जातं तेव्हा ते गॅस फॉर्म करतं आणि तो गॅस जेव्हा फॉर्म होतो तेव्हा तो गॅस निघण्याची जी सिस्टीम आहे तिथे मध्ये युट्रस आणि बाकीचं हे असल्यामुळे तो गॅस एकदम बाहेर निघत नाही आणि मग गाईचं पोट फुगायला लागतं. आणि मग गाईचं पोट जर जास्ती फुगलं, तो गॅस जर निघाला नाही तर त्या पोटाला छिद्र करून तो गॅस बाहेर काढावा लागतो, तरच ती गाई जिवंत राहते. नाही तर पोटफुगीमुळे गाई मरण्याचं प्रमाण भारतामध्ये सगळ्यात जास्ती आहे. आणि याचं कारण हे आहे की तुम्ही त्यांना शिजलेलं अन्न खाऊ घालता. आम्ही पुजाऱ्यांना सांगतो, आम्ही भटजींना सांगतो, आम्ही पूजा करणाऱ्या लोकांना सांगतो की कृपा करून कोणालाही हे म्हणू नका की गाईसाठी अन्न काढा किंवा गाईचं ताट वाढा. तुम्ही गाईचं अन्न गाईला द्या, माणसाचं अन्न माणसाला द्या. गायींवर आपला थोपू नका. म्हणजे तुमच्या पूर्वजांना मुक्ती पाहिजे म्हणून गाईच्या पोटात अन्न टाकून तिचं आयुष्य खराब नका करू. हे आम्ही आवर्जून लोकांना सांगतो. गाईला जर तुम्हाला नैवेद्य द्यायचा असेल तर तुम्ही गाईला नैवेद्य गाईच्या अन्नाचा द्या. जे पण कच्चं अन्न आहे, कडबा कुटार, तुम्ही डाळ द्यायची असेल, तांदूळ, तुम्हाला डाळी द्यायची असेल, सगळं तुम्ही देऊ शकता, फक्त कच्चं द्या. कारण गाय ही शिजलेलं अन्न खात नाही. शक्यतो हिरवा चारा गाईला द्या, कारण ती हिरवा चारा खाणारा प्राणी आहे. म्हणजे तुम्ही गाई समोर जर कडबा कुटार आणि हिरवा चारा आणि शिजलेलं अन्न ठेवलं तर गाय पहिले तोंड हिरव्या चारायला लावते. जर तुम्ही हिरवा चारा काढून टाकला तर ती मग कडबा कुटारला तोंड लावेल. आणि जर काहीच नाही राहणार तर ती प्लास्टिक पण खाते. तर या सगळ्या गोष्टीतनं आम्हाला वाचायचं आहे. या गोष्टी लोकांपर्यंत कशा पोहोचवायच्या याचा आम्ही प्रयत्न करत असतो. येणाऱ्या लोकांना हे सगळं सांगत असतो, या महत्व देत असतो. लहान मुलांना सांगितल्यामुळे लहान मुलं आपल्या आईला, जे एक आमच्या इथे एक परंपरा, आम्ही एक पोळी गाईची वगैरे जे आम्ही पद्धती चालू केल्या सगळ्या बंद करा. आणि गाईला नैवेद्य, गाईला अन्न द्या, तिचं अन्न द्या, तिला कच्ची डाळ द्या किंवा थोडासा हिरवा पाला द्या, एक पालकाची जुडी द्या, हे तिचं अन्न हे तिला द्या. तर हे आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. लहान मुलांना याच्यासाठी सांगतो कारण त्यांच्यावर संस्कार झाले तर ते घरच्यांवर संस्कार करण्याचा हे करतात, कारण ते ती परिस्थिती निर्माण नाही देणार. दादाने बताया की गाय को तकलीफ होती है, आप कच्चा है तो, कारण आज आपण जे पेरणार तेच उद्या उगवणार, हा आमचा विषय आहे. ओके. खरं तर आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये गायला नैवेद्य देणे हे फार महत्वाचं आणि श्रद्धेचं मानलं जातं. आणि या नैवेद्याबद्दल फार सुंदर माहिती आपण आमच्या दर्शकांना दिलीत. सर, माझा शेवटचा प्रश्न की गोरक्षण सुरू करणाऱ्या किंवा दुग्धजन्य उत्पादन सुरू करणाऱ्या व्यक्तींसाठी तुम्ही काय संदेश द्याल? माझं म्हणणं, सगळ्यांना संदेश माझा फक्त एकच आहे की दुग्धजन्य पदार्थ आणि गोरक्षण हे दोन्ही वेगळे विषय आहे. वेगळे विषय याच्यासाठी आहे कारण जेव्हा तुम्ही गोरक्षण करता तेव्हा तुमचा एकच एम राहतो, गाईला वाचवणे, तिचं संवर्धन करणे, तिची ब्रीडिंग करणे, तिचा जास्तीत जास्त तिला सुदृढ करणे. आणि तुम्ही जेव्हा दुधाचं काम करता, म्हणजे तुम्ही दुग्धजन्य पदार्थ किंवा आपण ज्याला डेअरी म्हणतो, तुम्ही डेअरी करता, तेव्हा तुमचा एकच उद्देश राहतो की जास्तीत जास्त गायींपासून दूध उत्पन्न करणे, त्याचे प्रोडक्ट बनवणे आणि ते लोकांपर्यंत पोहोचवणे. तसे हे दोन्ही विषय एकत्र असले तरी वेगळे वेगळे आहेत. तुम्हाला जर गोरक्षण सुरू करायचं असेल तर तुमच्या मनात तो भाव पाहिजे की तुम्हाला स्वतःच्या वेळेनुसार स्वतःचा पैसा खर्च करून गायींना वाचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. जर तुम्ही एकटे ते करू नसेल शकत तर नागपुरात, भारतात असे अनेक गोरक्षण आहेत जिथे तुम्ही मदत करून सुद्धा गायींना वाचवू शकता. आणि दुग्धजन्य पदार्थ तुम्ही जेव्हा तयार कर, म्हणजे तुम्हाला जर डेअरी सुरू करायची असेल तर याच्यासारखा धंदा नाही. कारण एक लक्षात ठेवा, दूध हे दुनिया किती पण प्रोग्रेसिव्ह झाली, किती पण मोठी झाली, किती पण समोर गेली, किती पण ऍडव्हान्स झाली, तरी दूध हे गायीपासूनच येणार आहे. दुधाचे प्रोडक्ट हे दुधापासूनच बनणार आहे. हे आर्टिफिशियल बनू शकत नाही. त्याच्यामुळे दुधाचा धंदा हा खूप सुंदर धंदा आहे. पण दुधाचा धंदा करताना फक्त दुधावर पैसा न कमवता शेणावर आणि गोमूत्रावर पण पैसा कमवता येतो. या विषयाचा अभ्यास करून जर तुम्ही केलं तर तुम्हाला दुधामध्ये पैसे कमवता येतील,
दुधाच्या प्रोडक्टमध्ये पैसे कमवता येतील आणि शेणापासनं आणि गोमूत्रापासनं सुद्धा पैसे कमवता येतील. हे जोपर्यंत आपण समजणार नाही तोपर्यंत हा धंदा आपण समोर नेऊ शकणार. सर, खरं तर दुग्धजन्य व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी आपण फार सुंदर मोलाचा संदेश दिलात. आपण शंखनाद प्रस्तुत विशेष मुलाखत मध्ये आलात त्याबद्दल आपला आभार. नमस्कार. आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह. तोवर नमस्कार.